जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पत्रकारांच्या कार्याला राजकीय नेतृत्वाची दाद. पलूसमध्ये गौरव सोहळा उत्साहात. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार यंदा पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेला नुकताच बहाल करण्यात आला. कोरोना महामारी व महापुराच्या कठीण काळात पत्रकारांनी केलेल्या धाडसी, जबाबदार आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला. या पुरस्कारानिमित्त पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार समारंभ शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, सांडगेवाडी येथे रविवार दिनांक 15 मार्च सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगली यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पलूस तालुक्याचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व पत्रकारांना सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मराठी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह अनेक मान्यवर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकार घनश्याम मोरे, तुकाराम धायगुडे आदींनी मार्गदर्शन करताना पत्रकारांच्या एकजुटीचं महत्त्व अधोरेखित केलंय. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्रकार भवनाच्या प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या मनोगतात प्रदीप आप्पा कदम यांनी तालुक्यातील समाजहित व विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत पत्रकार भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावून भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले. तर शिवराज काटकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की हा पुरस्कार मिळवणे सोपे नाही. कोरोना व महापुराच्या संकटात पलूस तालुक्यातील पत्रकारांनी दाखवलेली तत्परता, धैर्य आणि एकजूट यामुळेच हा मान मिळाला आहे. यापुढे प्रिंट व डिजिटल माध्यमातून पत्रकारांनाही योग्य सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करू. आज या तालुक्यातला पत्रकार संघ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या एका फार मोठ्या सन्मानाला पात्र ठरला. कोविड आणि महापुरामध्ये या तालुक्यातल्या या पत्रकार संघानं खऱ्या अर्थानं फार चांगलं काम केलं. बुद्धिवंतांना एकत्र ठेवणं, प्रज्ञावंतांना एकत्र ठेवणं जरा अवघड काम असते, पण तरी सुद्धा या तालुक्यातला पत्रकार संघ हातात हात घालून तुम्ही सगळे काम करताय याचा आनंद आहे. हा पत्रकार संघ अशाच पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्काराला पात्र ठरावा अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीने रोटरी लायन्स यासारख्या इंटरनॅशनल संघटनांमध्ये पुढच्या वर्षीचा अध्यक्ष कोण असेल हे आधीच जाहीर केलं जातं, त्याच परंपरेप्रमाणे आपण कृषी परिषदेचं राष्ट्रीय अध्यक्षपद जूनमध्ये आपल्या शिवराजदादांना दिलेलं आहे. मनस्वी सांगली जिल्ह्याचा तो एक अभिमान आहे. दादांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व करण्याचं फार मोठी संधी निर्माण झाली. राजकीयदृष्ट्या आपल्या जिल्ह्याला गेल्या 4-5 वर्षामध्ये थोडी राज्यस्तरावर, राष्ट्रीय पातळीवर काम करायला इतकी चांगली संधी मिळाली नाही अलीकडच्या काळात. परंतु पत्रकारांच्या क्षेत्रात मात्र आपण फार मोठी घोडदौड केलेली आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या जिल्ह्यातून आपण राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताय ही फार अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आपल्या बिलोडीच्या घनश्याम मोरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये काही उल्लेख केले. मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलांना संधी निर्माण करून देण्यासाठी सर्वसामान्य तरुणांनी एकत्रित येऊन या तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा यासाठी आपण हा सर्व खटाटोप गेल्या काही दिवसापासून करतोय. पलूस तालुक्यामध्ये
अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याला राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे किर्लोस्कर कंपनी असेल किंवा इथला चितळे उद्योग समूह असेल, म्हणजे धवल क्रांती असेल, शोध क्रांती असेल किंवा औद्योगिक क्रांतीमध्ये या तालुक्याचं फार चांगलं योगदान राहिलेलं आहे. स्वर्गीय पंडित विष्णू दिगंबर पलुसकर असतील किंवा बालगंधर्व असतील, अशी फार मोठे व्यक्ती या तालुक्यात होऊन गेलेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव सुद्धा आपल्याच परिसरातलं आहे. आणि आज तुम्हा सर्व पत्रकारांचा सत्कार करत असताना मला काल परवा 2 दिवस थोडं माझ्या मनात हे होतं की पत्रकारांना काय देणं योग्य राहील. तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपण या तालुक्यामध्ये त्यांच्या विचारांनी काम करायचं असेल तर पत्रकार महोदयांना सुद्धा आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आत्मचरित्र असलेला कृष्णाकाठ आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या निमित्तानं आपण देऊ. कारण दुसरं कुठलीही गोष्ट बक्षीस म्हणून किंवा सत्कार म्हणून देत असताना त्यापेक्षा ही 2 गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती असेल आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं विचारधन असेल हे देणं हे आपल्या खऱ्या अर्थानं पत्रकारांचा गौरव आहे. आज या तालुका पत्रकार संघानं राज्यस्तरावर एवढी मोठी मजल मारली आहे. भविष्यात सुद्धा हा पत्रकार संघ चांगली प्रगती करणार आहे आणि लोकशाहीचे आपण 4 स्तंभ म्हणतो त्या स्तंभापैकी एक आपला हा पत्रकारिता आहे. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे दोन्ही हातात हात घालून चांगल्या पद्धतीने काम करतायत. या तालुक्यातले सर्वच पत्रकार म्हणजे मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातले असतील किंवा प्रिंट मीडियातले हातात हात घालून काम करतायत. आमच्यासारख्या नवोदित समाजकारण राजकारण करणाऱ्या मंडळींना पत्रकारांनी नेहमीच अगदी तळहाताच्या फोडासारखं आपण जपलंय. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं आणि चुकीला चूक म्हणण्याची दानत आपण ठेवलेली आहे. भविष्यात सुद्धा लोकांचं दुःख मांडायचं काम आपण करता. पत्रकार म्हणून पत्रकारांच्या सुद्धा ज्या काही समस्या असतील त्या बाबतीत तुम्हाला मांडायला हे एक व्यासपीठ यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या निमित्तानं आम्ही उपलब्ध करून देतो. आणि पलूस तालुक्यातल्या या सर्व पत्रकारांना मी एकच आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातल्या विकास कामांसाठी आपण हातात हात घालून जिथं राजकारण त्या ठिकाणी राजकारण, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण आणि ज्या ठिकाणी आम्हाला बोलता येणार नाही राजकारण म्हणून म्हणजे सत्ताधारी पक्ष म्हणून तिथं मीडिया म्हणून तुम्ही बोलावं, ते विषय समोर आणावे. ज्या ठिकाणी आमची काही मदत लागेल ते आपण करू. आणि मोरे साहेबांनी सांगितलेली जी गोष्ट आहे की आपल्या पलूस तालुका पत्रकार भवन या बाबतीत पलूस शहरामध्ये जागेची अडचण थोडीफार आहे, परंतु पलूस तालुक्यातल्या इतर ग्रामीण भागामध्ये आपल्याला जागा उपलब्ध होणं शक्य आहे. अशा ठिकाणी एक दिमागदार म्हणजे जत तालुक्यात जर पत्रकार भवन होत असेल तर पलूस तालुक्यात सुद्धा पत्रकार भवन होणं तितकंच गरजेचं आहे. कारण पलूस हा सदन तालुका आहे, कृष्णाकाठावरचा तालुका आहे, सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. तर या तालुक्यात पत्रकार भवनच्या बाबतीत सुद्धा आपला तालुका मागं राहता कामा नये. मी आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो की जागेच्या बाबतीत आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पत्रकार भवन उभा करण्यासाठी शिवराजदादा मंत्रालयात अधिस्वीकृती समितीचे सदस्य आहेत, त्यामुळे मंत्रालयात त्यांची आपल्याला मदत होणार आहे. पण मी या निमित्ताने एक सांगतो की आपण एक बीज भांडवल म्हणून किंवा एक सीड मनी म्हणून आज आपण त्याचा शुभारंभ करूया. किमान निधी संकलनाची सुरुवात आजपासून करूया. पलूस तालुका पत्रकार संघाचा गुणगौरव करत असताना आज आपण एक बीज किंवा सीड मनी म्हणून सुरू करू. आज मी आपल्याला आश्वस्त करतो पलूस तालुका पत्रकार संघाला मी यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं 1 लाख रुपयाची देणगी आज तुम्हाला संघाला जाहीर करतो. आणि सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. तो सत्कार एवढ्यासाठी आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे कसं असतं की संघ जिंकत असतो. क्रिकेट भारतीय आता वर्ल्ड कप झाला, भारत जिंकला, तर हा अख्खा पलूस तालुका पत्रकार संघाचं हे सांघिक यश आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी एक स्वागत सत्कार केलेला आहे. तुमच्या सर्वांना आणखी पुढे जाण्यासाठी ही एक छोटीशी आमच्याकडून प्रेरणा म्हणा किंवा आपल्या सगळ्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव म्हणा. कारण काय असतं की कुणीतरी शाबासकीची थाप पाठीवर मारणं गरजेचे असतं. तुम्ही पत्रकार म्हणून फार चांगलं काम करता, पत्रकार म्हणून चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देता, परंतु तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं सुद्धा गुणगौरव करण्याचं काम राजकारणातल्या समाजकारणातल्या व्यक्तींचं आहे. आणि ते इथून पुढं आपण करूया तरच तो खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 113व्या जयंतीनिमित्त ती एक श्रद्धांजली होईल. त्यांच्या विचाराने आपण चालतोय असं होईल. कारण चव्हाण साहेब स्वतः राजकारणी जरी असतील तर ते साहित्यिक होते, समाजकारणी होते आणि तोच वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि चांगल्याला चांगलं म्हणायची दानत आपण ठेवूया आणि या तालुक्याच्या विकासासाठी सगळे आपण हातात हात घालून काम करूया. दादांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी राहीलच आणि भविष्यात
या तालुक्यातल्या तरुणांना एक चांगली दिशा देण्याचं काम आपण सगळे मिळून करूया, एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि दादांना आश्वस्त करतो की पत्रकार भवनच्या भूमिपूजनासाठी लवकरच आम्ही तुम्हाला बोलू, एवढं मी या निमित्तानं सांगतो आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.